तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही रानात आलोय. जरा रानात जायचंय खालच्या तुकड्यात बघायला. थोडा डाळा पण आणायचा आहे खायला. आणि तर तुमच्या पण रानात डाळा आहे का ते सांगा कमेंट करून. तुम्हाला धावतो आता डाळा इथून. चला. सगळं माळरान झालंय आता हे सध्या. काय नाही इकडे ऊन, नुसता उन्हाळा चालू झालाय. थोडा तिकडे हिरो हिरो ऊस दिसतंय, तिथं जायचं आहे आता आपल्याला. आणि तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जी दावली होती का मी विहीर क्वारी, ती आली आता सध्या. तिथं गेल्या व्हिडिओमध्ये इथनं पाणी वाहत होतं, पण आता एक पण टिपका नाही राहिला इथं पाण्याचा. ह्या वर्षी मे एप्रिलमध्ये पाण्याचा तुटवडा इतका पडणार आहे ना, नावच काढायचं नाही. गेल्या व्हिडिओ तिथं बघा एवढं पाणी होतं क्वारीत. आता काय राहिलं नाही, थोडंच राहिली पाणी. पूर्ण आता तळ दिसायला लागलाय विहिरीचा. पूर्ण पाषाण नाही ती क्वारी. तुमच्याकडून इकडं आहे का अशी क्वारी सांगा कमेंट करून. बघू शकताय. ही होती बघा विहीर. आता बघून आलोय जस्टच. आता चाललो अजून आपल्या रानाकडे. इथून रान थोडं राहिले आता, जवळच आहे लई. ती जी मंदिर आहे का ते रामेश्वराचं मंदिर आहे गावातलं. हे सगळा ढाळा आहे आपला. ढाळा आणि ऊस आहे. आणि सगळ्यात आधी काय केलं ह्यात ज्वारी पेरली होती. ज्वारी काय आली नाही. ज्वारी नाही आल्यामुळे काय केलं, ऊस केला. ही 4 फुटी सरी काढून ऊस लावला ह्यात. ऊसाची व्हरायटी ही 86-032 आहे. आणि मग हे पूर्ण असं दिसतंय बघा. आता सध्या ऊस आपला चांगला आलाय, एकदम पद्धतशीर आहे. ही डाळ आहे. चला मग मित्रांनो, खावा ढाळा. असा ढाळा ना फक्त एक शेतकरीच घेऊ शकतोय.